स्त्रीच्या सहाय्यतेचा फायदा घेऊन एका आमलेला आपल्या वासनेची शिकार करून पाहणाऱ्या तरातमार कोण आहेस तू? एक नव्हे तीन होत्या. मी ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस स्त्री म्हणजे काचेचं भांड होय. एकदा का फुटला त्याला तडा गेला की पुन्हा ते कधी साधलं जात नाही. अर्थात स्त्री जातीचा स्वाभिमान बाळगणे करून स्त्रीच्या शिलावर खाली घालणाऱ्या तरातमार पंचगावात नगरीचा राज करणाऱ्या शाल्व कदा तर तुझ्या शेवटापर्यंत तुझ्यासारखी असंतोषी माणसे या दुसऱ्याला आहे. ज्यांना दुसऱ्याचं बरं व्हावं तरी त्याला घेऊन जातो. त्याच्या मुळाशी कारण आहे एका स्त्रीच्या देहावर ओरखडे घालण्याचा खरा तुझा मानस प्रत्येकावर खरेशाला कधी रुचला नाही. स्त्री या विश्वाची सृजन शक्ती आहे. स्त्री महापतिव्रता देवी आहे. मग असा तिची इच्छा नसताना तिच्यावर अति प्रसंग आणण्याचा तुझा प्रयत्न आहे. तुला काय वाटलं? हे हातात तोंडाशी आलेला घास स्त्री जातीचा स्वाभिमान जपलेला आहे. इथून निघायचं. माझं कार्य मला पूर्ण करणं माझं काम आहे. तुझं कार्य या शाल्वाला कधी मान्य नाही. जातीचा स्वाभिमान जपला माझा धर्म आहे. आता स्त्रीच्या शिलावर जर काळा करत असेल तर तुझ्या जीविताची शेवट नसते. धर्माच्या गोष्टी मला सांगू नको. माझं त्याच्याशिवाय देणं घेणं नाही. मला फक्त एकच माहिती आहे. नशीब समजली यांना खाण्यावर जाऊ. त्यातल्या त्यात मला काय आवडते. तुझ्या मतानं कसं काय? जन्माला नको लक्ष द्यायला. मग ब्रह्मराक्षस मुळात आधी ब्रह्मराक्षसांचा धर्म का? ब्रह्मराक्षसांचा सेवक हा क्षत्रियांच्या तलवारीनं जातपर्यंत आहे. क्षत्रिय तुझ्या नेत्रासमोर वारायला तर तुझा सेवक माझ्या तलवारीनं होणार. काही मला फक्त एवढं सांग, प्रेम ही भावना किंवा स्त्री पुरुष हा भेदाभेद तुला कळणे एवढा तू आधी तू केलास तरी मी तुझं कसं आहे? याला कारण आहे. इथं मध्यंतरी तू आला. याचा अर्थ स्त्रीच्या बाबतीत असं करता उपयोगाचं नाही. ब्रह्मराक्षसाच्या अंतस्करणी प्रेमी भावना जन्म घेणं हे विधानच आधी मला मान्य नाही. तो प्रेम त्याच्यावर केलास पण तिच्यावर तुझ्याबद्दल कोणती आसक्ती तशी निर्माण झालेली नाही. अर्थात एकाच्या मताला कधी प्रेम या शब्दाला अर्थ उरत नाही. तेव्हा या मनात भूमीत जर काढावं करू इच्छित असेल तर तुझ्या जीवनाचा सेवक दशावतारी रंगभूमीवर खलनायक धरकला. दशावतारी रंगभूमीवर खलनायक धरकला. प्रिय शांती अमर जगी झाला. प्रिय शांती जगी झाला. दशावतारी रंगभूमीवर खलनायक धडकला. दशावतारी रंगभूमीवर खलनायक धडकला. प्रिय शांती अमर जगी झाला. आहा खलनायकीचा थाट आदळा. खलनायकीचा
विनोदी संवादाचा थाट विनोदी संवादाचा पुन्हा येईन सदा म्हणत असे पुन्हा येईन सदा म्हणत असे रसिक राजा सुचला यशांती अमर जगी झाला विचार बदलणे सुधारण्याची संधी हवी असेल तर जाऊ शकतो पण सुधरत नसेल तर पुस्तकात टाकून जाऊ शकतो. संधीची तुझ्या गरज नाही, मीच जातो. तू संधी मला देणार आहे. कोण जाऊ शकतो? तर जा रे. हे लक्षात घे. इथं आलास. मला माझ्या प्रेमापासून वंचित केलं. माझ्या प्रेमाची कहाणी अर्धवट राहिली. याला काय होतोय? एकटा वेळ. मला आल्याने काय सांगत होता? तुला काय माझ्या मिशा अडकत होत्या की? सांग ना. तू बोलायचं नाही. तुझा स्वभाव या लांबच्या मिशातला अडकत होत्या का? तुझा स्वभाव. हा पहा कसा होता. राजकुमार. वा 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 वा. तुला पाहिल्यानंतर असं वाटू लागलं तिच्यावर मरू दे. तुझ्यावर प्रेम करावं. अरे मला सांगत होता प्रेम करू नको पण तुझं बरं होणार नाही लक्षात. माझ्या हातात होण्याशी आलेला घास तू खातोय. तू खातोय त्यात कसं वाटत नाही तुला? तुझं बोलून झालं असेल तर तुझा प्रश्न उत्तर दिलं. नाही बोलत राहतो. मग नाही. तू करत होतास तो व्यभिचार करत होता आणि मी आणि मी तिच्या प्रेमाचा जो स्वीकार केला तो धर्मानं करतोय. म्हणजे तिनं प्रेम केलं तुझ्यावर. ती तुझ्या प्रेमाचा स्वीकार करत करत आता तुला ऐकून घे. प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर ऐकून घे. तेव्हा तू जबरदस्तीला तिच्यावर अधिप्रसंग आणत होता पण दोन तरुणामुळे एकरूप झाली तिथं खऱ्या अर्थानं प्रेम या शब्दाला अर्थ उरला. तेव्हा तू करत होतास ते प्रेम नव्हे तो व्यभिचार होता. ऐक तुला ऐक. मुळात आधी मला आवडली नव्हती. ही मुळात मला आवडली होती कोण? ती अंबालिका. पण जबरदस्तीचा हात टाकता टाकता हिच्या हातात हात गेला आणि मी बसलो रे. त्यापेक्षा तिला मी चटकन उचलून पटकन पळून गेलो. तुला जरी अविश्वास मोकाट सोडलं असेल तुला जरी अविश्वास मी मोकाट सोडलं तर आज या स्त्रियांवर तो अधिप्रसंगाचा जाहीर केलास. उद्या जगात तरी त्या स्त्रियांच्या तिच्याशी प्रेम केलंस. तिच्याशी प्रेम केलंस. लक्षात ठेव परवा तिचं स्वयंवर आहे. तिथं भेटलो. ती पण येणार.